20 वर्ष परंपरा असलेली संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार. शिवसेना उपनेते व माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज संकल्प प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सवानिमित्त पत्रकार परिषद घेण्यात आली. संकल्प प्रतिष्ठान म्हणजे कला, क्रीडा, संस्कृती व आरोग्याचे जतन करणारे व परंपरा जपणारे प्रतिष्ठान. दरवर्षी हिंदू परंपरा जपत सर्वच जाती धर्मांना एकत्र आणत विविधतेचे दर्शन आपल्याला कायमच संकल्प प्रतिष्ठानमध्ये दिसत असते. यंदाही संकल्प दहीहंडी उत्सव येत्या 16 ऑगस्ट 2025 रोजी संकल्प चौक, रघुनाथ नगर, ठाणे येथे संपन्न होणार आहे. संकल्प प्रतिष्ठाने आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव 2025 यांचे यंदा 20वे वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख 21 लाखांचे पारितोषिक. ठाणे व मुंबई उपनगरात सर्वप्रथम जे गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान ठाणेतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन 9 थर लावून सलामी देईल त्या पथकाला 11 लाख रुपयांचे पारितोषिक व 9 थर लावणाऱ्या पथकासही लाखोंची बक्षिसे देण्यात येणार आहे. याबरोबरच गोविंदाकरिता सेफ्टी किट, जॅकेट तसेच सेफ्टी रोप, हेल्मेट यांसह सुरक्षितेकरिता व वैद्यकीय उपचाराकरिता उपयुक्त अशा उपाययोजना आणि भोजनाची विशेष सोय करण्यात आली आहे. दहीहंडी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण परंपरा. महायुती सरकारने या परंपरेला आता साहसी खेळाचा दर्जा दिला असून राज्यातील 1.5 लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाची राजधानी दिल्ली येथून खास कलाविष्कार सादर करण्यासाठी कलाकार यावर्षी संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात येणार असून इतर विविध कलाविष्कार यावेळी संकल्पच्या मंचावर सादर करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह महायुतीचे सर्व नेते, मंत्री, आमदार, खासदार, विविध मान्यवर तसेच मराठी, हिंदी सिने सृष्टीचे नामवंत कलाकार ही प्रमुख उपस्थिती लावणार आहे, अशी माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार रवींद्र फाटक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक दीपक वेतकर, समाजसेवक राजेंद्र फाटक, मराठी सिने अभिनेते दिगंबर नाईक, अमीर हडकर व पत्रकार बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोविंदा पथक आणि गोविंदाचे मंडळ ह्या दिवसाची वाट बघत असतात आणि संकल्प प्रतिष्ठान हे 20 वर्ष साजरं करत आहे आणि आम्ही प्रत्येक गोविंदाला मान सन्मान देण्यासाठी आमचं मंडळ प्रयत्न करत असतं आणि त्यांना चांगला सुविधा ते वर्षभर 6 महिने 8 महिने मेहनत करत 2-2 महिने आधी मेहनत करत असतात. जे गोविंदा, छोटे गोविंदा असतील, मोठे गोविंदा असतील आणि त्याच्या पाठी ते मेहनत करत असतात. त्यांचा काहीतरी उद्या 16 तारीखला त्याचा परफॉर्मन्स म्हणजे त्यांचा आता समजा त्यांनी 2 महिने 3 महिन्याची मेहनत केली आहे, त्या मेहनतीला चीज देण्यासाठी आम्ही संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो दहीहंडी उत्सव. त्याच्यामध्ये त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे. ते प्रत्येकजण आपलं दरवर्षीप्रमाणे येऊन आपला जेवढे थर 7 थर असतील, 8 थर असतील, 9 थर असतील लावायचा प्रयत्न करतात. सर, यंदा बक्षिसांचं स्वरूप काय असणार आहे? म्हणजे कलाकार जे आहेत ते बघा, विश्वविक्रम करणाऱ्यांना आम्ही 21 लाखाचं प्राईज देणार आहे निम्यामध्ये आणि ठाण्यामध्ये सर्वप्रथम जो 9 थर लावेल त्याला आम्ही 11 लाखाचं प्राईज आहे आणि बाकी 8 थर असतील, 7 थर असतील, 7. त्याचबरोबर खास महिलांसाठी पण बक्षिसं ठेवली आहेत. 3 हंड्या ठेवल्यात. मुंबईसाठी 1 ठेवली आहे, ठाण्यासाठी 1 ठेवली आणि महिलांसाठी 1 आहे. दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठाने 3 दहीहंड्या खेळ करत असतो आणि सगळ्यांना मान सन्मान देत असतो. दरवर्षी 200 ते 250-300 गोविंदा इथे सहभागी होत असतात आणि सगळ्यांना आम्ही प्रयत्न करतो सगळ्यांना बक्षिसं मिळावी, सगळ्यांना त्यांचा मान सन्मान व्हावा. हे आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असल्यामुळे प्रत्येक गोविंदाला मान सन्मान दिला जातो. सर, दरवर्षी कलाकारांची हंडी साजरी होऊन या दहीकाल्याला सुरुवात होते. यावर्षी कोणकोणते कलाकार या दहीकाला उत्सव सेलिब्रिटी हंडीला उपस्थित राहणार? ह्या वर्षी मला वाटतं गेल्या वर्षीपासून आपले हास्यचित्राची टीम, अमीर हडकर आणि त्यांच्या सर्व टीम गेल्या वर्षापर्यंत त्यांचं 2रं वर्ष आहे. मला वाटतं संपूर्ण टीम या वर्षी पण त्यांची असेलच आणि मराठी कलाकार सगळेच या स्टेजवरती परफॉर्मन्स करणार आहेत. आता त्यांची नावं तुम्हाला हळूहळू उद्यापासून मिळाले जातात. त्याचबरोबर हिंदीमधील माझे सर्व मित्र जे दरवर्षी येत आहेत ते दरवर्षी येणारच आहेत. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नवीन आणि वाढत जाणार आहेत. त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब आणि सर्व माझे सहकारी मंत्री, आमदार या मंडळाला भेटतात. ओके.